पुण्यामध्ये रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा या हल्ल्यामुळे मृत्यू झालाय। वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। गोळीबाराचा व्हिडिओ आता समोर आलाय, ज्यामध्ये दुचाकीवरून आलेले 2 व्यक्ती वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर घटनेबाबतची अधिक माहिती अशी आहे की रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते, तेव्हा त्यांच्यावरती हल्लेखोरांनी बंदुकीतून 5 राऊंड फायर केले। त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। गोळीबाराच्या आधी डोके तालीम भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळतेय। ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावरती हा गोळीबार झाल्यामुळे नाना पेठ परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती हल्ला केला। या हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत। याआधी पुण्यात शरद मोहोळ यांची ही हत्या करण्यात आली होती, त्यानंतर पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेने हादरलेला आहे।